बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली। उमापूर इथं आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चात बोलताना त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। हनुमान मूर्तीवर अभिषेक करणाऱ्या 6 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र गोमांस प्रकरणात केवळ एका व्यक्तीवर कारवाई झाल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली। तुम्ही औरंगजेबाचा दरबारात जी हुजूर करण्यासाठी नाहीत अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर टीकास्त्र डागले। तसंच संबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि या प्रकरणातील सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी मास्टरमाइंड सापडेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। तुम्ही कुठे औरंगजेबाच्या दरबारात काय जी हुजूर करण्यासाठी नाहीये? अरे आमची लोक कधी यांना त्रास देत नाहीत। का हे घडतंय? कोण घडवतंय? लव जिहादच्या घटना रोज होत आहेत। पोरींना फसवलं जातं हिंदूंच्या फेसबुक वरनं, त्या पोरींना टार्गेट केलं जात आहे। इंस्टावरनं नावं बदलायची, हिंदूंची नावं लावायची, हिंदू देवदेवतांचे फोटो इंस्टा आयडीला लावायचे, पोरींना एकदा जाळ्यामध्ये घ्यायचं, अन्याय अत्याचार करायचा, व्हिडिओ तयार करायचे, ते व्हिडिओ दुसऱ्या पोराला द्यायचे, त्याला परत व्हिडिओ करायचा, भीती घालायची, आईला दाखवतो, वडिलांना दाखवतो, तिसऱ्याला द्यायचा। काय प्रकार आहे? आणि मग परत आमच्या महाराष्ट्रात आहेतच थोर विचारवंत, मग त्याला प्रेम झालं म्हणून काय झालं? काय जरा तर लाजा। रोज हे प्रकार घडतायत। लँड जिहाद, सरकारी जागेवरती अतिक्रमण। उमापूर मध्ये काय आहे? उमापूर मध्ये सुद्धा तुम्हाला जागा दिली किती? तुम्ही धरले किती? प्रशासनानं ही जबाबदारी ना। उमापूर मध्ये ग्रामपंचायत नजीक कब्रस्तानला जागा दिली आहे, त्याच्यात 3 पट जागा धरल्या आहे। तुमच्या काय बापाची जागा आहे का रे? ती परत करा। सरकारची मालमत्ता, इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे। सरकारी जागेचं संरक्षण करणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि प्रशासनाची पण जबाबदारी आहे। आणि म्हणून तो या बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं सरकारी जागेवरती अतिक्रमण झालं असेल, गॅरेज टाकायची मोठी मोठी, भंगार गोळा करायची दुकानं टाकायची मोठी मोठी, मशिदी बांधायच्या, इथं बांध तिथं बांधणार काय? त्याला परवानगी आहे का? जिल्हाधिकारी बीड, त्यांना आता त्यांची भावना काय मला माहित नाही, पण ते चेक करा, प्रार्थना स्थळ कुठं कुठं आहेत, त्याला परवानगी आहे का? ती जागा दिली आहे का? त्या जागेची परवानगी दिली आहे काय? ते बांधकाम कुठून झालं? ते पैसे आले कुठून? अरे आम्हाला सभा मंडप बांधायचं म्हणलं तर आमदार खासदाराकडे जावं लागतंय। मग तुम्ही 2-2, 3-3 मजली बनवताय कुठून? पैसे कुठून आले? याच्या मुळापर्यंत तुम्ही गेला पाहिजे। हे बांधतायत कुठून? कष्ट, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट अर्थात CA ही प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आष्टीच्या सेजल नितीन मेहर हिचं शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सेजलनं मिळवलेल्या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण आष्टी शहराचा अभिमान उंचावलाय। शहरात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली। आईनं औक्षण करून लेकीचं स्वागत केलं, तर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत शुभेच्छांचा वर्षाव केला। मुलीने सेजलनी CA परीक्षा उत्तीर्ण झाली, त्याबद्दल मला खूप खूप तिचे कौतुक करावं वाटते। आणि आजकाल मुलींना शिकवणं जरुरी आहे। बालविवाह न करता मुलींना शिकवा, त्यांना प्रगत करा, त्यामुळे एक घर, एक कुटुंबाचं चांगलं होईल आणि देश पण पुढे जाईल, प्रगतीवर जाईल। ह्या निमित्ताने तुम्ही फक्त मुलींना शिकवा, मुली जर शिकल्या तर एक कुटुंब पुढं जाऊ शकतं आणि सर्वांना, म्हणजे एखादं नाहीच शिकलं त्या मुलीमुळं भविष्य उज्ज्वल होईल। मला खूप खूप म्हणजे इतका आनंद झाला की जे मी शिकू नाही शकले, माझ्या आजी आजोबांनी मला म्हणजे शिकवण्यासाठी मुलगी नाही शिकावं, पुढं बाहेर जाऊ नये त्यासाठी बंधन घातलं। पण माझी इच्छा अशी होती की माझी मुलं, माझ्या 3ही मुली खूप खूप शिकावा, आणि त्यांनी माझ्या 3ही मुलींनी इतकं प्रगती केली की माझी इच्छा पूर्ण केली। म्हणून माझा सगळ्यांना संदेश आहे की मुलींना शिकवा, ज्याप्रमाणे मुलं आहे त्याप्रमाणेच मुली पण आहे, त्यांना पण एज्युकेशन व्यवस्थित द्या आणि त्यांची पण प्रगती होऊन द्या। मुलींचं स्वागत करण्याचं म्हणजे की आपण जेवढं मुलांचं स्वागत करतो,
मुलं मोठ्या हुद्द्यावर पास झाले, हे झाले, म्हणून तसंच मुलीचं पण करा ना. मुलींना पण तेवढाच मान सन्मान द्या. त्या निमित्ताने मुलींना पण वाटतं, सर्व मुलींना वाटेल की हां असं करायला पाहिजे, आणि त्यानिमित्ताने मुलींची पण प्रगती होईल आणि मुलींना पण पुढे शिकण्याची फायनल CA चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. जेव्हा मी आष्टीला आले, मी नगरात राहते, जेव्हा मी आष्टीला आले तेव्हा माझ्या आई वडिलांनी पूर्ण फॅमिलीनी एकदम ढोल ताशा वाजवून माझं स्वागत केलं आहे. मला खूप 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 आनंद झाला. मुलींना शिकवा, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना खूप 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 शिकवा. ते एक असं नाही का मुलंच शिकवायला पाहिजे, मुली पण तितक्याच समाजात पुढं जायला पाहिजे. मुली शिकली तर पूर्ण देशाची